नमस्कार. आज आपण एक अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही, तर लाखो लोकांच्या श्रद्धेचा, त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, जिला सगळे किती प्रेमानं अंबाबाई म्हणतात. आपल्याकडे काही लेख आहेत, काही ऐतिहासिक नोंदी आहेत, लोकांचे अनुभव आहेत आणि या सगळ्यांमधून आपल्याला आज हे समजून घ्यायचं आहे की अंबाबाईचं हे स्थान इतकं अढळ, इतकं महत्त्वाचं का आहे? ती फक्त एक प्राचीन देवता आहे की कोल्हापूरच्या ओळखीचा गाभा आहे? चला या स्रोतांच्या आधारे जरा खोलवर जाऊया. नक्कीच. आणि बघ ना, हे समजून घेताना आपल्याला जाणवेल की अंबाबाईची कहाणी ही फक्त पुराणातल्या गोष्टी किंवा मंदिराचा इतिहास एवढीच नाहीये. ती एका प्रदेशाच्या म्हणजे कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि काय म्हणतात त्याला भावनिक जडणघडणीशी इतकी जोडली गेली आहे की तिला वेगळं करणं जवळजवळ अशक्य आहे. या स्रोतांमधून आपल्याला हे वेगवेगळे पैलू नक्कीच दिसतील. सुरुवात करूया तिच्या पौराणिक मुळांपासून. आपल्या स्रोतांमधला एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे स्कंद पुराण, बरोबर? हो. त्यात असं म्हटलंय की देवीनं फक्त कोल्हापुरात अवतार घेतला नाही, तर राक्षसांचा नाश केल्यावर ती इथेच कायम राहिली. कायम वास्तव्य करण्याचा संकल्प केला तिनं. अगदी. कथा अशी सांगितली जाते की म्हणजे दुर्गादेवीनं महिषासुराचा वध केला, पण तरीही काही राक्षस त्रास देत होते. मग महालक्ष्मीने त्यांचा संहार केला आणि ती या प्रदेशात आली. तेव्हा याला करवीर असं म्हणायचे. आणि मग या जागेचं पावित्र्य, इथली शांतता, निसर्गरम्यता हे सगळं बघून देवीनं ठरवलं की आपण इथेच राहायचं. तिने जणू वचनच दिलं की मी या खरवीर नगरीत नेहमी राहीन आणि माझ्या दर्शनाने भक्तांची सगळी दुःख दूर होतील. अच्छा, म्हणूनच कोल्हापूरला करवीर क्षेत्र म्हणतात आणि ते इतकं महत्वाचं तीर्थक्षेत्र बनलं. बरोबर. दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. आणि ही केवळ कथा नाही आहे लोकांच्या मनात. इथे देवीचं प्रत्यक्ष अस्तित्व आहे ही भावना खूप खोलवर रुजलेली आहे. आणि याच भावनेतून, या श्रद्धेतून मग मंदिराची उभारणी झाली असणार. हो. स्रोतांमध्ये मंदिराच्या इतिहासाचा उल्लेख आहे. तोही खूप इंटरेस्टिंग आहे. मंदिराची जी मूळ रचना आहे ती 8व्या शतकातली चालुक्य राजा कर्णदेव यांनी केली. अगदी. म्हणजे विचार करा, हे मंदिर 1200 वर्षांपेक्षा जुनं आहे. बापरे. पण गोष्ट इथेच नाही थांबली ना? नाही, अजिबात नाही. आणि हेच तर त्या मंदिराच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. चालुक्यांनी पाया घातला ते तेव्हा दख्खनमधले मोठे राजे होते. पण त्यानंतर आलेले यादव, मग शिलाहार आणि नंतर मराठा साम्राज्याच्या काळात विशेषतः छत्रपतींच्या आश्रयाखाली मंदिराचा सतत विस्तार झाला, दुरुस्ती झाली, नवीन बांधकामं झाली. म्हणजे प्रत्येक काळातल्या राजांनी, समाजाने देवीचं महत्त्व ओळखलं. हो ना. हे फक्त बांधकाम नाहीये, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेची आणि त्या जागेचा अखंड महत्त्वाचं प्रतीक आहे. आज जे आपण भव्य मंदिर बघतो ना, ते या सगळ्या 1200 वर्षांच्या इतिहासाची, वेगवेगळ्या संस्कृतींची एक जिवंत खूण आहे. हे खरंच खूप महत्वाचं आहे की एकाच जागेला इतक्या वेगवेगळ्या राजवटींनी जपलं. आता थोडं देवीच्या मूर्तीबद्दल बोलूया. स्रोतांमध्ये वर्णन आहे काळ्या पाषाणातली, साधारण 3.5 फूट उंचीची मूर्ती. पण काय खास आहे या मूर्तीमध्ये? तिचं वैशिष्ट्य तिच्या रूपातच आहे. मूर्ती काळ्या घट्ट शाळीग्राम शिळेत कोरलेली आहे. टिकाऊपणाचं प्रतीक. उंची 3.5 फूट असली तरी ती खूप प्रभावी वाटते. चतुर्भुज आहे, म्हणजे 4 हात आहेत. उजव्या खालच्या हातात महाळुंग फळ आहे, जे निर्मितीचं प्रतीक मानतात. वरच्या उजव्या हातात गदा, वरच्या डाव्या हातात ढाल आहे आणि खालच्या डाव्या हातात पानपात्र, म्हणजे जणू काही संपत्तीचं भांडं. अच्छा. आणि मुकुटावर शिवलिंग आणि योनीची प्रतिमा आहे. हे शैव आणि शाक्त परंपरांचं संगम दाखवतं. मूर्तीच्या मागे तिचं वाहन सिंह आहेच. म्हणजे ती शक्ती, निर्मिती, पालन, ऐश्वर्य या सगळ्याचं प्रतीक आहे. अगदी. ती फक्त संपत्ती देणारी नाही, तर रक्षण करणारी आणि सांभाळणारी पण आहे. हे मूर्तीचं वर्णन ऐकून तिचं सामर्थ्य जाणवतंय. पण मला वाटतं कोल्हापूरकरांसाठी आणि भक्तांसाठी याही पलीकडे एक जास्त महत्त्वाचा पैलू आहे, जो आपल्या स्रोतांमध्ये सारखा येतो. कोणता? तो म्हणजे तिचं आई असणं. ही जी संकल्पना आहे ती कशी वेगळी आहे आणि तिचा नेमका प्रभाव काय आहे? हो, हा मुद्दा खराच कळीचा आहे. बघ, अनेक ठिकाणी देवीची पूजा शक्ती म्हणून किंवा ऐश्वर्य देणारी म्हणून होते. पण कोल्हापुरात अंबाबाई ही प्रामुख्यानं आई आहे. आपल्या स्रोतातला हा उल्लेख बघितला का? घरातलं कुठलंही काम असो, पहिली हाक आई अंबाबाई अशीच असते. हो, वाचलं मी. लग्नकार्य असो, मुलांचा जन्म असो, नवीन दुकान उघडायचं असो, अगदी परीक्षेला जाताना सुद्धा आईचा आशीर्वाद घेतला जातो.
हे नातं औपचारिक देवभक्त नात्याच्या खूप पलीकडचं आहे. अगदी घरातल्या माणसासारखं, जिव्हाळ्याचं. म्हणजे ती फक्त संकट दूर करणारी देवी नाहीये, तर आपल्या घरातल्या एखाद्या मोठ्या माणसासारखी आहे, जिच्याजवळ मन मोकळं करता येतं. समोर उभं राहिल्यावर वाटतं जणू आपण आपल्या खऱ्या आईच्या कुशीत आलो आहोत. सगळी दुःख, चिंता विसरून जातो. लोक तिथे जाऊन फक्त काहीतरी मागत नाहीत, तर आपलं मन हलकं करतात, रडतात कधीकधी, आपल्या अडचणी सांगतात. आणि अनेकांना तिथून बाहेर पडताना एक प्रकारची शांतता मिळते, धीर मिळतो, पुढे जाण्याची शक्ती मिळते. ही फक्त श्रद्धा नाहीये, हा एक खूप खोल मानसिक आणि भावनिक अनुभव आहे. तो शब्दात पकडणं खरंच कठीण आहे. आणि याच भावनिक जोडणीला कदाचित स्रोतांमधल्या काही कथा आणखी बळ देत असतील, नाही का? बरोबर. जसं ती गोष्ट आहे, एका गरीब शेतकऱ्याच्या प्रार्थनेनंतर त्याच्या कोठारात धान्य भरलं, किंवा एका आईनं प्रार्थना केली आणि तिच्या मुलाचा ताप उतरला. हो, या कथांचं काय महत्त्व वाटतं तुम्हाला? बघ, या कथा खऱ्या आहेत की प्रतिकात्मक हा मुद्दा बाजूला ठेवूया, पण त्या श्रद्धेच्या व्यवहारात खूप महत्त्वाच्या आहेत. त्या केवळ चमत्कार म्हणून बघण्यापेक्षा मला वाटतं त्या देवीवरच्या अढळ विश्वासाचं आणि त्यातून मिळणाऱ्या आशेचं प्रतीक आहेत, मानसिक आधाराचं प्रतीक आहेत. जेव्हा सगळे व्यावहारिक मार्ग बंद वाटतात ना, तेव्हा हा श्रद्धेचा आधार अनेकांना जगायला बळ देतो. हो, हे खरंय. आणि या कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. त्यामुळे देवी आणि भक्त यांच्यातला हा जो व्यक्तिगत भावनिक धागा आहे, तो अजून घट्ट होतो. हे नातं तर्काच्या चौकटीत पूर्णपणे बसणार नाहीये, ते अनुभवाच्या पातळीवरचं आहे. या जिव्हाळ्याच्या नात्यासोबतच मंदिरातील उत्सव तेही खूप महत्वाचे आहेत, विशेषतः नवरात्र. अरे हो, नवरात्र म्हणजे तर कोल्हापूरसाठी जणू दुसरी दिवाळीच. स्रोतानुसार या काळात कोल्हापूरचं वातावरण कसं असतं? त्या 9 दिवसात शहर अक्षरशः भक्ती आणि उत्साहाच्या लाटेवर असतं. स्रोतांमधलं वर्णन वाचलं तरी अंगावर शहारा येतो. मंदिरात सतत धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. भजनं, कीर्तनं. ललित पंचमीला देवीची पालखी निघते. कोल्हापूरच्या घराघरांतून देवीला नैवेद्य जातो. अष्टमीला होमहवन होतं आणि देवीला रोज वेगवेगळ्या रूपात मौल्यवान दागिन्यांनी सजवतात. वाह! ही फक्त पूजा नसते ग, हा एक मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा असतो. अख्खं शहर त्यात सामील होतं. आणि यातला एक अत्यंत विस्मयकारक आणि नेहमी चर्चेत असणारा सोहळा म्हणजे किरणोत्सव. याबद्दल काय सांगितले स्रोतांमध्ये? काय आहे हा नेमका प्रकार? किरणोत्सव हा खरंच एक अद्भुतच अनुभव आहे. वर्षातून 2 वेळा होतं हे, साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये. तारखा थोड्या मागेपुढे होतात. या काळात ठराविक दिवशी सूर्यास्ताची किरणं मंदिराच्या महाद्वारातून आत येतात, अनेक अडथळे पार करून आणि थेट गर्भगृहातल्या देवीच्या मूर्तीपर्यंत पोहोचतात. खरंच? हो, पहिल्या दिवशी किरणं पायांना स्पर्श करतात, दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत येतात आणि तिसऱ्या दिवशी बरोबर देवीच्या मुखावर स्थिरावतात. असं वाटतं की जणू सूर्यदेव स्वतः देवीची पूजा करत आहेत. हे ऐकायलाच किती अविश्वसनीय वाटतं. हे फक्त श्रद्धेचा भाग आहे की यामागे काही वास्तुशास्त्रीय कारणं पण आहेत? दोन्हीचं मिश्रण आहे बघ. भक्तगण तर याला देवीचा चमत्कार आणि आशीर्वादच मानतात, पण त्याचवेळी हे आपल्या प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचं आणि खगोलशास्त्राचे एक काय म्हणतात त्यावर उत्कृष्ट उदाहरण आहे. 1000 वर्षापूर्वी मंदिराची रचना करताना इतका अचूक वेध कसा साधला असेल त्यांनी, की सूर्याची किरणं बरोबर त्या दिवशी त्यावेळी कोणताही अडथळा न येता मूर्तीपर्यंत पोहोचावीत, हे आजही इंजिनियर्सना आणि आर्किटेक्ट्सना कोड्यात टाकणार आहे. खरंय. त्यामुळे हा सोहळा श्रद्धेबरोबरच ज्ञानाचं आणि कौशल्याचंही प्रतीक बनतो. आणि या दर्शनाचं फळ काय मानलं जातं मग? श्रोत्यांनुसार भक्तांचा असा ठाम विश्वास आहे की किरणोत्सवाचं दर्शन घेणं हे खूप पुण्यकारक आहे. या दर्शनाने वर्षभर घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी येते. अच्छा. त्यामुळे या काही मोजके दिवसांत कोल्हापुरात भक्तांची प्रचंड गर्दी होते. तो क्षण अनुभवायला लोक तासनतास रांगेत उभे राहतात. तो फक्त एक नैसर्गिक किंवा वास्तुशास्त्रीय चमत्कार नसतो त्यांच्यासाठी, तो एक अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक क्षण असतो. आता आपण अंबाबाईच्या फक्त धार्मिक किंवा भावनिक महत्वापलीकडे जाऊन तिच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावाकडे येऊया. हेही तितकंच महत्वाचं आहे. हो ना. इतिहासात आपण बघितलं की कोल्हापूर शहर नेहमी देवीच्या आशीर्वादानं संपन्न मानलं गेलंय. पण हे आजच्या काळात कसं दिसतं? अगदी. आणि यात मला वाटतं छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. बरोबर. ते स्वतः किती पुरोगामी विचारांचे होते, समाज सुधारक होते.
तरीही त्यांनी मंदिराला आणि देवीला खूप महत्त्व दिलं. त्यांच्या काळात मंदिराला नवीन मोठे दरवाजे बसवले, गाभाऱ्याची सजावट केली आणि उत्सवांची परंपरा आणखी जोमानं सुरू ठेवली, असं स्रोतांमधल्या नोंदी सांगतात. हो, यातून काय दिसतं तर देवस्थान हे फक्त श्रद्धेचं केंद्र नव्हतं, तर ते सामाजिक स्थैर्याचं आणि राजसत्तेच्या मान्यतेचंही प्रतीक होतं. आणि हा प्रभाव आजही दिसतो. कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेत बघ, व्यापार असो, शेती असो किंवा कुस्तीसारखी कला असो, प्रत्येकजण कुठेतरी आपल्या यशाचं श्रेय देवीला देतो. हो, आईचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं ठीक आहे, असं सहज बोलताना ऐकू येतं. अगदी. आणि मंदिराच्या अवतीभोवती एक समृद्ध सांस्कृतिक विश्व पण तयार झालंय. कोल्हापूरची लावणी, तमाशा, तिथलं नाट्यसंगीत, भजन मंडळं या सगळ्यावर देवीच्या अस्तित्वाचा प्रभाव आहे. मंदिर हे त्या शहराचं जणू सांस्कृतिक हृदय बनलंय. ते आणखी एक महत्त्वाचा फरक स्रोतांमधून दिसतो. देवीला करवीर निवासिनी म्हणतात, म्हणजे कोल्हापुरात वास करणारी. हे फक्त एक भौगोलिक वर्णन आहे की याचा काही वेगळा अर्थ आहे? नाही, याचा खूप खोल अर्थ आहे. बघ, इतर अनेक ठिकाणी लक्ष्मीदेवी म्हटलं की प्रामुख्यानं संपत्ती, ऐश्वर्य, समृद्धी यांची देवता असंच रूप समोर येतं. तिथे भक्तांचं नातं बऱ्याचदा देण्या-घेण्याचं असतं, म्हणजे काहीतरी मागण्याचं. हो. पण करवीर निवासिनी म्हणून अंबाबाईचं रूप जास्त व्यापक आहे. ती इथे राहणारी आहे, ती इथल्या लोकांची आहे, ती त्यांची आई आहे. त्यामुळे ती फक्त ऐश्वर्य देणारी नाही, तर दुःख दूर करणारी, आधार देणारी, प्रसंगी रागवणारी आणि माया करणारी करुणामयी माता आहे. हा मातृत्व भाव. हो, हा जो मातृत्व भाव आहे ना, तो तिला केवळ धनदेवतेच्या पलीकडे नेतो आणि भक्तांच्या खूप जवळ आणतो. म्हणूनच तिचं स्थान केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतातल्या देवीस्थानांमध्ये खूप विशेष आहे. हो, आणि याचंच एक छान उदाहरण म्हणून स्रोतांमध्ये ती एका काल्पनिक पण प्रातिनिधिक अनुभवाची गोष्ट सांगितली आहे. कुठली? ती एका गरीब निराधार मुलाची कथा, जो कोल्हापुरात येतो, त्याच्याकडे काहीच नसतं. तो अंबाबाईच्या देवळात जातो, रडतो आणि म्हणतो, आई मला जगायला शिकव, मला मार्ग दाखव. अच्छा, हो. आणि मग हळूहळू त्याला काम मिळतं, तो कष्ट करतो, प्रामाणिक राहतो, यशस्वी होतो, घर घेतो. पण प्रत्येक यशाच्या वेळी त्याच्या मनात येतं की हे सगळं आईमुळे झालं, तिचाच आशीर्वाद आहे. बरोबर. ही गोष्ट काल्पनिक असली तरी ती हजारो लोकांच्या खऱ्या अनुभवांचं प्रतिनिधित्व करते असं मला वाटतं. ती दाखवते की देवीवरची श्रद्धा ही फक्त संकटकाळात आठवणारी गोष्ट नाहीये, तर ती लोकांच्या संपूर्ण आयुष्याचा एक अविभाज्य भाग कशी बनते. तर या सगळ्या माहितीचा आणि आपल्या चर्चेचा विचार करता एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. अंबाबाई ही केवळ एका मंदिरातली मूर्ती किंवा पुराणातली देवता नाही. ती कोल्हापूर शहराची आणि तिथल्या माणसांची ओळख आहे, त्यांचं स्पंदन आहे. श्रद्धा, इतिहास, संस्कृती, कला आणि लोकांचं रोजचं जगणं या सगळ्याला एकत्र बांधणारा तो एक खूप महत्त्वाचा धागा आहे. भक्त तिला संकट दूर करणारी, सुख, शांती आणि समाधान देणारी आई मानतात आणि हेच नातं तिचं वेगळेपण आहे. अगदी बरोबर. आणि यातून एक मोठा विचार पण पुढे येतो, जो फक्त कोल्हापूर किंवा अंबाबाईपुरता नाही. तो आहे श्रद्धास्थानांच्या एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याबद्दल. अशी ठिकाणं केवळ प्रार्थना करण्याची जागा नसतात. ती इतिहासाला वर्तमानाशी जोडतात, समाजाला एकत्र आणतात आणि एका प्रदेशाला, एका समुदायाला ओळख देतात. त्यांच्या अवतीभोवती एक भावनिक, सामाजिक आणि अनेकदा आर्थिक विश्व तयार होतं, जे त्या जागेला एक अनमोल आणि अनेकदा तर्काच्या पलीकडचं महत्त्व देतं. जसं आपल्या स्रोतांच्या शेवटी म्हटले आहे, अनेकदा लोकांच्या हृदयातून उत्स्फूर्तपणे एकच उद्गार येतो, जय अंबाबाई, जय महालक्ष्मी. हा उद्गार म्हणजे फक्त एक घोषणा नाही, त्यात पिढ्यानपिढ्यांचा विश्वास आहे, अनुभव आहे, कृतज्ञता आहे. कदाचित हाच या सगळ्यांचा गाभा आहे. आणि मग विचार करण्यासारखा प्रश्न उरतो की मानवी संस्कृतीत अशी कोणती गोष्ट आहे जी भौतिकतेच्या पलीकडे जाऊन अशा स्थळांना इतकी चिरंतन शक्ती आणि अर्थ देते. याचा विचार करायला हवा.